नमस्कार, माझं नाव प्रमोद रानडे. आज सकाळी मी व्हिडिओ केला की किती कंपन्या डिलिस्ट झाल्या. आणि डिलिस्ट का झाल्या? कारण आपण त्या कंपन्यांचे ॲन्युअल रिपोर्ट्स बघितले नाहीत किंवा बघितले तरी आपण त्याच्यातनं प्रॉपर इन्फॉर्मेशन काढली नाही आणि त्याच्यामुळे मॅनेजमेंटची क्वालिटी कळली नाही. ओके, किंवा कळली तरी फायनली लक ऑल्सो प्लेज गुड पार्ट इन व्हॉट यू बाय और व्हॉट यू डोंट बाय. ओके, तर ॲन्युअल रिपोर्ट हा इतका इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे की त्या ॲन्युअल रिपोर्टवरनं कंपनीचं DNA कळतं की काय टाईपची कंपनी आहे आणि ती आपल्याला पुढे ग्रोथ आहे की नाही, का ट्रंकेटेड आहे ना तिची ग्रोथ आहे वगैरे, मॅनेजमेंटची क्वालिटी काय आहे, फायनान्सेस त्याचे कसे दिसत आहेत, गेल्या 10 वर्षाचा त्याचा P&L बॅलन्स शीट कशी दिसते. मॅनेजमेंट डिस्कशन अँड ॲनालिसिस हा इम्पॉर्टंट पार्ट असतो की त्याच्यामध्ये फ्युचर गायडन्स देतात मॅनेजिंग डायरेक्टर किंवा चेअरमन. कंपनीचा असा ग्रोथ पाथ आहे किंवा कंपनी आता स्टॅटिक होत चालली किंवा हा एक्सपान्शन प्लॅन आहे त्यामुळे लोन घेतलं आहे किंवा आता नवीन प्लांट कमिशन झाला आहे आणि त्यामुळे आता हळूहळू लोन कमी होतं आहे. बऱ्याचशा गोष्टी ॲन्युअल रिपोर्टमध्ये असतात. तो आपण वाचतच नाही आजकालच्या जमान्यामध्ये. आम्ही वाचतो. ओके, त्यामुळे तुम्हाला मी रेकमेंड करतो की ॲन्युअल रिपोर्ट वाचा. डिसेंबर टिपिकली आपलं मार्च एंड इयरला संपल्यानंतर ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या 3 महिन्यामध्ये प्रत्येक कंपनीचा ॲन्युअल रिपोर्ट आउट होतो. ज्याच्यामध्ये ते मार्च एंडचे रिझल्ट सांगतात आणि फ्युचर गायडन्स पण देतात आणि बऱ्यापैकी डॉक्युमेंट्स असतात त्याच्यामध्ये मोठी. पण तुम्ही कंपनीचे गायडन्स जो असतो म्हणजे मॅनेजमेंट डिस्कशन अँड ॲनालिसिस किंवा डायरेक्टर रिपोर्ट हे नक्कीच वाचा. आणि इंडिपेंडंट डायरेक्टर कोण आहे कंपनीचे, फॅमिली ओन कंपनी, सगळीच कंपनीचे डायरेक्टर्स फॅमिलीचे आहेत का बाहेरचे पण आहेत, हे सगळं तुम्हाला बघायला लागतं. आणि त्याच्यामध्ये 15 वर्षाचं कंपनीची हिस्ट्री आहे की नाही, 20 वर्षाची हिस्ट्री आहे की नाही. बऱ्याच कंपन्या 10 वर्षाचं तुम्हाला टोटल हिस्ट्री देतात. टाटा केमिकलचं तर 100 वर्षाची हिस्ट्री देतात. बऱ्याचशा टाटा कंपनीचे 10 वर्षाचे तर रिझल्ट्स असतातच त्याच्यामध्ये. बॅलन्स शीट आणि त्याच्यामध्ये कर्ज कसं वाढलं किंवा कमी झालं, किंवा प्रॉफिट कसा वाढला किंवा कमी झाला, मार्जिन्स कशी वाढली किंवा कमी झाले, हे सगळी इत्यंभूत माहिती असते त्याच्यामध्ये. कंपनीची कुठली व्हर्टिकल्स आहेत, कंपनीचे कुठल्या ठिकाणी प्लांट्स आहेत, एकाच ठिकाणी आहे का 10 ठिकाणी आहेत, याच्यावर पण बरंचसं अवलंबून असतं की कंपनी इज नॉट इम्युन टू एनी स्ट्राईक्स ॲट वन प्लेस ऑर मल्टिपल प्लेसेस. बऱ्याचशा गोष्टी असतात. तर हे ॲन्युअल रिपोर्ट तुम्ही वाचा. सेगमेंट वाईज प्रॉफिट रिपोर्टिंग असतं त्याच्यामध्ये. लोएस्ट कॉस्ट प्रोड्युसर आहे का नाही, व्हॉल्यूम प्लेअर आहे का निश प्लेअर आहे, हे पण सांगते कंपनी. आणि नेम ऑफ द स्टॅट्युटरी ऑडिटर काय, स्मॉल ऑर बिग, हे पण त्याच्यामध्ये कळतं आपल्याला. आता मोठे ऑडिटर असतात किंवा कुठलेही ऑडिटर असतात ते सांगतात की डिस्क्लेमर असतं की आम्हाला जी माहिती दिली त्या बेसिसवर आमचा ॲन्युअल रिपोर्ट आहे. याला काहीच अर्थ नाही ना. ऑडिटर शुड डिग इन टू द डिटेल्स. ऑडिट म्हणजे काय? इट इज नॉट बेस्ड ऑन द डेटा यू बीन फेड, यू आर जस्ट ऑडिटिंग आहे ना. नुसतं कॉम्प्युटरवर बसून ऑडिट करायची गोष्ट नाही आहे. इन्व्हेंटरी बघायला पाहिजे, स्टोअर हाऊसमध्ये जायला पाहिजे, कंपनीच्या 10 प्लॅनमध्ये व्हिजिट करायला पाहिजे आणि त्याच्यातून डिग आउट करायला पाहिजे. असं सध्याचे ऑडिटर आय डोंट थिंक दे आर डुईंग. त्याच्यामुळे मोर अँड मोर प्रॉब्लेम्स इन कंपनीज. त्यामुळे कंपनीची मॅनेजमेंट जर ऑनेस्ट असेल तर ऑब्व्हियसली दॅट कंपनी इज गुड आणि प्रॉफिटेबिलिटी पण चांगली असेल. मला तुम्हाला पटतं आहे का? त्याप्रमाणे डिसिजन घ्या. कंपनीचा ॲन्युअल रिपोर्ट वाचा. खूप इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे. राईट. थँक्यू सो मच.